नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपण न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन ते कात्वी जो रोड आहे त्या रोडवरील आयुष पार्क या ठिकाणी आहोत. नक्की का आपण या ठिकाणी आलेलो आहोत याच्याबद्दल आपण लवकरच माहिती घेणार आहोत. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. मी धनश्री निशांत चव्हाण. बरं, आता सध्या समाजामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः लहान मुलीसुद्धा आहेत, बाकी इतर महिलासुद्धा आहेत. तर नक्की आपण काय सांगाल याच्यावर? मला असं बोलायचं आहे की भारत हा देश असं म्हणतात की महिला मुली लक्ष्मी आहे. मग त्या मुलीकडे लक्ष्मी या नजरेने का बघितलं जात नाही? म्हणजे तुमची बहीण सुरक्षित राहिली पाहिजे एवढाच विचार केला जातो. बाकीच्यांच्या मुली काही तुमच्या आया बहिणी नाही आहेत का? त्यांच्याबद्दल पण तुम्ही तोच विचार केला पाहिजे. त्याशिवाय आणि भारत आता आर्थिक महासत्ता होते, जगातली 5वी आर्थिक महासत्ता झाली. पण महिला सशक्तीकरणासाठी काय प्रोग्राम राबवले जातात? महिला सशक्तीकरण होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी महिला मानसिकरित्या आर्थिकरित्या दोन्हीरित्या सक्षम व्हायला हव्यात. महिलांना सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी दारं ओपन केली. त्या शिक्षणासाठी बाहेर पडू लागल्या, त्यांना शिक्षण मिळालं. पण त्या शिक्षणासोबत त्यांना बाकीच्या गोष्टी करण्यासाठी जेव्हा त्या बाहेर पडतात तेव्हा त्यांना किती गोष्टींना फेस करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टीसाठी काहीतरी अशी योजना व्हायला पाहिजे की त्यातून महिला सशक्त होतील, त्या स्वतःचं रक्षण स्वतः करतील. आत्ता आपल्यासोबत स्वराची पालक आहेत, त्याची मम्मी आहे. तर त्यांच्याकडे जाणून घेऊया नक्की यांची संकल्पना काय आहे. नमस्कार मॅडम, आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी सौ पूजा अमोल जगनाडे आणि मी मूळची नवला कुंभरेची आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शॉप आहे माझं, त्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट झालो आहे. बरं, आता हे जे तुम्ही संकल्पना काल मांडली होती, मुलीला तुम्ही घेऊन बड चौकात उभे राहिला आणि काहीतरी चांगला संदेश दिला. मग रक्षाबंधन हा सण तुम्ही का निवडला, असं काय आहे का त्याच्याबाबत? रक्षाबंधन म्हणजे आपण रक्षाबंधनला भावाला राखी बांधतो. तर का बांधतो? त्यांनी आपली रक्षा करावी म्हणून बांधतो. प्रत्येक भावाने प्रत्येक मुलीकडे जर बहीण या नात्याने बघितलं तर हे अन्याय अत्याचार कुठेतरी थांबतील, कुठेतरी त्याला आळा बसेल. यामुळे मी रक्षाबंधन याच दिवशी हे करण्याचा प्रयत्न केला. बरं, हे कसं सुचलं तुम्हाला की नक्की असा जर आपण बोर्ड घेऊन उभं राहिलं तर आपल्याला काहीतरी चांगला संदेश देतात, असं नक्की काय कसं काय आलं मनात तुमच्या? मी त्या दिवशी माझ्या शॉपमध्ये बसले होते आणि कलकत्तामध्ये जी घटना झाली त्याच्याबाबत मला काहीच माहिती नव्हतं. पण तिथून चौकामधून काही डॉक्टर मुली चालल्या होत्या बोर्ड घेऊन, कॅन्डल घेऊन. तर मी माझ्या शॉपमधल्या मुलीला विचारलं की हे काय झालं आहे, नक्की काय चाललं आहे? तर मग तिने मला सांगितलं की ताई असं घटना कलकत्त्यामध्ये घडली आहे. एका डॉक्टर लेडीजवर 36 तासाच्या ड्युटीनंतर ती आराम करण्यासाठी गेली होती आणि तिच्याबाबत हे घडलं आहे. त्यावेळेस इतकी चीड आली की याबाबत आपण काहीच नाही करू शकत. जर महिलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं तर आपण कुठेतरी काहीतरी करू शकतो. म्हणून मग मला असं सुचलं की त्या दिवशी हे करावं म्हणून. आणि अजून एक, माझ्या शॉपमध्ये रक्षाबंधन निमित्त मी लकी ड्रॉ ठेवलेला. पण त्या दिवशी असं वाटलं की चिली स्प्रे असतात, सगळ्या मुलींना, सगळ्या लेडीजला जेवढ्या मला भेटतील, जेवढ्या माझ्या ओळखीच्या आहेत त्यांना निदान तो स्प्रे तरी द्या. पण तो स्प्रे एक ना एक दिवस तो संपणार आहे, पण हे अन्याय अत्याचार काही संपणार नाही आहेत जोपर्यंत महिला आवाज उठवत नाही. आणि ज्यांच्या घरात हे जे घडतं आहे ते त्यांची मुलगी आहे, ती आपली मुलगी समजून आपण महिलांनी पुढे यायला पाहिजे आणि महिलांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे. तरच हे कुठेतरी थांबेल. त्या नराधमांना भर चौकात फाशी दिली पाहिजे किंवा जिवंत जाळलं पाहिजे. तोपर्यंत हे नराधम काही सुधारणार नाही. बरं, आणखी काय सांगाल आपण? सांगा नक्की. आता सरकारकडनं काय मागणी असणार आहे आपली? आत्ता प्रशासनाने लाडकी बहिणी योजना चालू केली आहे. तर ती तर चालू केली आहे तुम्ही, पण ती लाडकी बहीण 1500 रुपये तर तिच्या खात्यात दर महिन्याला येणार आहेत. पण ते खर्च करण्यासाठी ती सुरक्षित तर राहिली पाहिजे. त्यामुळे सरकारने लाडकी बहीण सुरक्षित राहिली पाहिजे ही पण योजना चालू केली पाहिजे. बरं, आता मावळचे आमदार सुजाना शेळके यांच्याकडनं भरपूर ठिकाणी खूप चांगलं काम होत आहे. तर अण्णांना आपण काय विनंती करायला याच्यामध्ये? मी अण्णांना अशी विनंती करेल की तुम्ही महिलांना खूप प्राधान्य देत आहे, महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करताय. महिला घरात बसून नाही राहिली पाहिजे, तिनेही कुठेतरी काहीतरी तिचाही घरात हातभार लागला पाहिजे. असे तुम्ही क्लासेस महिलांना फ्रीमध्ये देत आहे, शिवण क्लासेस म्हणा किंवा आरीवर्क क्लासेस म्हणा, हे सगळं तुम्ही फ्रीमध्ये देत आहे. तर माझी एक नम्र विनंती अण्णा की तुम्ही प्रथम मावळात तुम्ही हे चालू करा की मावळातल्या सगळ्या मुलींना तुम्ही जमलं तर फ्रीमध्ये कराटेचे क्लास तुम्ही द्यावेत, अशी मी विनंती करते त्यांना. कारण
कुठेही मुलगी सुरक्षित नाही आहे, कधीही तिच्यासोबत काहीही घडू शकतं. तर निदान तिला जर ते जमत असेल तर ती स्वतःला प्रोटेक्ट करू शकते. आत्ता आपण आयुष पार्क या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत एक चिमुकली आहे. काल रक्षाबंधन होऊन गेलं, बऱ्याच ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. बहीण भावाचा एक पवित्र असा सण. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ह्या एका चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधले होते. नक्की तिचा काय संदेश होता हे आपण बोर्डवर पाहू शकता. जसं स्वतःच्या बहिणीचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे, तसंच दुसऱ्यांच्या बहिणीचं भक्षकापासून रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि प्रश्नचिन्हसुद्धा केलं की समाजाला त्यांनी एक संदेश दिला आणि प्रश्नसुद्धा विचारला की नक्की बरोबर आहे का. तर आपण तिच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. बाळा, तुझं नाव सांग. स्वरा अमोल जगन. बरं, आणि तू शाळेत कोणत्या आहेस? ईडन इंटरनॅशनल स्कूल. बरं, हा जो आता तू संदेश दिला आहे, काय नक्की याच्यात सांगायचं आहे तुला? जसं आपल्या बहिणीचं आपण रक्षण करतो, बरं. तसं दुसऱ्यांच्या पण बहिणीचं आपण रक्षण करतो. बरं, तिने असं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आपली जी बहीण आहे आपण तिला एक रक्षण करण्यासाठी आपण तिला एक विश्वास देत असतो, एक कुठेतरी आपण तिला शपथ देत असतो, तसंच दुसऱ्याच्या ज्या बहिणी आहेत त्यांचंसुद्धा समाजाने रक्षण करायला हवं असा एक संदेश तिने उत्तम प्रकारे दिलेला आहे. आता तिच्या परिवारातले काही सदस्य आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. माझं नाव कोमल अक्षय बेलेकर. बरं, आपण काय सांगाल? मला असं वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी शासनाने एक योजना राबवली होती मुलींसाठी की बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी ही योजना राबवली होती. पण आता त्याच मुली वाचल्या, शिकल्या आणि मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहेत, पण तरीही आपण त्यांना वाचवण्यासाठी सक्षम आहोत का? आणि मला असं वाटतं की कधीकधी बाईच ही बाईची दुश्मन होते. कारण बऱ्याचदा मी असंही बघितले की काही बायका एकमेकींवर टीका करतात, हां हिने छोटे कपडे घातले असतील म्हणून हिच्यावर रेप झाला आहे. पण ती 3 वर्षाची मुलगी किंवा 80 वर्षाची म्हातारी बाई, यांना काय, यांचे कपडे व्यवस्थित असतानाही खेळताना अशा विकृत माणसांकडनं असे कृत्य घडतं आहे की आपण ह्याच्यामध्ये मुलींना दोष देऊन उपयोग नाही आहे. काही वेळेला आपल्याला आपण म्हणतो ना बेटी बचाओ बेटी पढाओ, तुमच्या मुलांनाही तितकेच संस्कार देणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. मी सौ मनीषा माधव संत. बरं, आपण काय सांगाल? मी फक्त माझ्या सखीने तर आत्तापर्यंत सगळं माहिती सांगितली, जे आत्ता बोललेल्याच आहेत, भरपूर सखी बोललेल्या आहेत माझ्या. तरी मी एकच वाक्य फक्त म्हणते की जे पूजानं जे आत्ता सगळं जर डिक्लेअर केलं किंवा सांगितलं तर ती स्वतः ती शॉप चालवते, स्वतः ती हिरकणी दुकान, तिचं नाव पण हिरकणी दुकान आहे, तशी ती हिरकणी बनली आहे. आणि त्यामुळं ती हिरकणी बनली, तसेच आम्ही सर्व सख्या म्हणून सगळ्या हिरकणी बनू आणि आम्ही नराधमाना धडा शिकू, एवढंच माझं मत आहे. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. माझं नाव रुथ मनोहर आहे. बरं, आपण काय सांगाल याच्यावर? मला फक्त एक रिक्वेस्ट होती की मी स्वतः एक इंटरनॅशनल कंपनीला जॉब करते. तर टायमिंग खूप ऑकवर्ड असतात कधी कधी. तर तळेगाव भागातच नाही पण पूर्ण महाराष्ट्र भागामध्ये जर जमलं तर शासनाकडून थोडं सिक्युरिटी वुमनसाठी वाढवली फारच बरं होईल. स्पेशली जे लेट नाईट्स वुमेन जे काम करतात, जॉबला जातात, एक रिक्वेस्ट म्हणून, एक हंबल रिक्वेस्ट म्हणून नगरसेवकांना आणि स्थानिक प्रशासन जे काही प्रशासनला त्यांना एवढं रिक्वेस्ट आहे की जे रोडवरून आम्ही येतो, ह्या जे स्लोप एरिया आहे ते रात्रीच्या वेळेस फार शांत आणि म्हणजे अनसिक्युअर वाटतं त्या प्लेसवर. तिथून थोडंसं सिक्युरिटी वाढवली, फक्त पेट्रोलिंग म्हणून नाही पण थोडंसं सिक्युरिटी वाढवली तर थोडंसं सेफ राहील. माझा एवढं रिक्वेस्ट होतं. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी सौ पूजा अमोल निगडीकर. बरं, सध्या आता हे समाजामध्ये अत्याचाराच्या घटना वाढतात आहे, ह्याच्यावर आपण काय नक्की सांगाल? आपण ना अशा छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो जिथं रांजेगावच्या पाटलाला असे कृत्य केल्यास त्यांचा चौरंगा केलेला होता. आज आपल्या महाराष्ट्रात, भारतात आज बदलापूरचीच घटना बघा, 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतो. परत कलकत्ताची घटना. तरीही अजूनही शासनाकडून एक कठोर कायदा, एक लॉ झालेला नाही आहे. म्हणजे आपल्याकडं आता खूप देशांचे दाखले दिले जातात की या देशात रेप केसेसवरती असं म्हणजे गुन्हा शिक्षा दिली जाते. पण तसा अजूनही कोणतंच शासनाकडून आलेलं नाही आहे की रेप केसेसवरती. नाहीतर दिल्लीची जी केस होती त्याचं
निकाल लागण्यासाठी 12 वर्ष लागले, इतका वेळ लागतोय. म्हणूनच अशा प्रवृत्ती म्हणजे अशा लोकांना ना म्हणजे भीती राहिलेली नाही की आपण काही केलं तर आपण सुटून जाऊ. तर हा तोच महाराष्ट्र आहे जिथं चौरंगा करण्याची प्रथा होती. तर मला शासनाकडं हीच विनंती करायची, आणि जर हा कायदा नाही आला तर मला महिलांना पण हे सांगायचं की आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. आणि ह्या विरोधात जोपर्यंत कायदा होत नाही, कठोर काहीतरी निर्णय येत नाही, तोपर्यंत आपल्याला लढा दिला पाहिजे. जसे पूजाताईंनी आज त्यांची प्रतिक्रिया दाखवली तशीच प्रत्येक महिलेने दाखवली पाहिजे. कारण लहान मुली शाळेतही सेफ नाही आहे. म्हणजे सेल्फ डिफेन्स तुम्ही कुठपर्यंत शिकवणार आहे? काही ना काहीतरी सेल्फ डिफेन्स शिकूनही अशा गोष्टी घडतातच आहेत, महिलांबरोबर घडतात. ते शाळेत पाठवणारी मुलगी इतकं कितीही सेल्फ डिफेन्स शिकवलं तरी ती काय करू शकते? त्याबरोबरच एक कठोर कायदा आपल्या भारतात झालाच पाहिजे, आणि त्यासाठी सगळ्या महिलांनी एकत्र येऊन उभं राहिलंच पाहिजे. धन्यवाद. आणखी काय सांगाल? मी आज जी काही आहे, मी आज इथं उभी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मिस्टर श्री अमोल जगनाडे यांच्यामुळे मी इथे उभी आहे. आणि मला सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा पाठिंबा असतो. कुठल्याच गोष्टीमध्ये माझ्या घरातल्या कोणाचंच काही नसतं की तू हे करू नको, तू ते करू नको. ते सगळ्या गोष्टींमध्ये मला पाठिंबा देतात. आणि मी आज हिरकणी हे शॉप चालवते. गेली 5 वर्ष मी यशस्वीरित्या तिथे उभी आहे. आणि ते सगळं कशामुळे? तर ते फक्त माझ्या मिस्टरांमुळे मी हे आज सगळं करू शकते. काल जे काही झालं त्यांना काहीच माहिती नव्हतं. जेव्हा व्हिडिओ आली ग्रुपवर तेव्हा त्यांना कळलं की तू असं असं केलं आहे. तर त्यांनी मला कधीच म्हणजे ना माझे सासरे ना माझ्या घरातले कोणीच मला कुठल्याच गोष्टीत अडवत नाही की तू हे करू नको, तू ते करू नको. ते सतत मला सगळ्या गोष्टींना पाठिंबा देत असतात. त्यामुळे मी आज इथे उभी आहे. आणि माझं एकच सांगणं आहे, मुलींनी आता फक्त तलवारीच घ्यायच्या बाकी राहिल्यात, त्याच घेऊन आता मुलींनी फिरलं पाहिजे, तरच ती सुरक्षित आहे. अन्यथा ती सुरक्षित नाही. जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. थँक्यू. आपल्यासोबत आयुष पार्क येथील काही नागरिक आहेत, त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार, आपली ओळख सांगावी. मी प्राध्यापक श्री सचिन लांडगे, लोणावळा UPS येथे मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आता आपल्या आयुष पार्कमधून एका महिलेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन काल हा रक्षाबंधन दिवशी बोर्ड दाखवून लोकांना काहीतरी चांगला संदेश दिला. आपण याच्याबद्दल काय सांगाल नक्की? खरं तर बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी ही तर भावाचीच आहेच, परंतु बहिणींची सुरक्षेची जबाबदारी एका बहिणीने उचललेली आहे ही खरोखर अभिमानास्पद बाब आहे. आणि या सगळ्या महिला, आमच्या आयुष पार्कमधल्या सगळ्या महिला आज बहिणींचं संरक्षण करायसाठी एवढ्या मोठ्या पुढाकार घेत आहेत. म्हणून आयुष पार्कमधील या महिलांच्याबद्दल खरोखर आम्हाला गर्व आहे. आणि खरोखर महाराष्ट्र आपला न्यूज या चॅनलचं मी मुळात धन्यवाद मानतो की त्यांनी या महिलांचं दखल घेतली आणि इथंपर्यंत या महिलांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आज उपलब्ध झाले. धन्यवाद महाराष्ट्र न्यूज चॅनल. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. माझं नाव सायली दहिवाळ. बरं, आता सध्या संपूर्ण ठिकाणी अत्याचाराच्या घटना वाढतात आहे. नक्की आपण काय सांगाल याच्यावर? काय करायला पाहिजे? मला हे म्हणायचं आहे की 350 वर्षापूर्वीचा जो छत्रपतींचा जो स्वराज्य ज्यावेळेस त्यांनी स्थापन केलं त्यावेळेस जो तो कायदा होता तो आता मला असं वाटतं की महिलांनी सुरुवात कुठेतरी करायला पाहिजे. कारण की जेव्हा ती गोष्ट अशी झाली की तेव्हा चौरंग त्याचा बनवला, तसंच आता काहीतरी महिलांनी असं केलं पाहिजे की ती आता तो महाराष्ट्र दाखवून दिला पाहिजे महिलांनी की तोच तो महाराष्ट्र आहे आणि तो शिवाजी महाराजांचा आहे. आणि आत्ता जरी महिलांना असं वाटलं असेल की आपण काही करू शकत नाही किंवा काही नाही, तसं न करता कुठंतरी त्यांनी ह्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. आणि शासन जेव्हा करेल तेव्हा करेल, पण आत्ता आपल्या हातात जो काही निर्णय तो आपण आत्ता घेतला पाहिजे आणि रस्त्यावरती उतरलं पाहिजे, मला असं वाटतं. मॅडम नमस्कार. नमस्कार. सध्या समाजामध्ये अनेक घटना घडतात आहे अत्याचाराच्या, लहान मुले असो किंवा महिला असो, तर आपण याच्याबद्दल काय सांगाल? सध्या खरं सांगायला गेलं तर बाई म्हणजे आपल्या घरातली शान असते, तिच्याकडे चांगल्याच नजरेने बघायला पाहिजे. बहीण असू, बायको असू किंवा आई असू. तर आजकालच्या दुनियेमध्ये असं झालं की मुलगी शाळेतून घराबाहेर पडली किंवा शाळेतून बाहेर पडली की तिच्याकडे वाईट नजरेने बघतात. खरं तर आपण असं त्यांच्या नजरेत घालायला पाहिजे की मुलीकडे वाईट नजरेने बघितलं, दृष्टिकोन बदलायला हवा. दृष्टिकोन बदलायला हवा. वाईट नजरेने बघितलं की त्यांना शिवाजी महाराजांच्या जे काळामध्ये शिक्षा होती महिलाकडे वाईट नजरेने बघायची, ती त्यांना आठवायला पाहिजे. आजकालच्या दुनियेमध्ये एवढी वाईट परिस्थिती झाली. तर माझं एवढंच सांगणं आहे की बहीण, आई, बायको जी पण असते त्यांच्याकडे चांगल्या नजरेने बघा
एवढीच अपेक्षा आहे. आणि माणसांना एवढं जरा क्यू येऊ द्या की एवढ्या लहान मुलीवर सुद्धा तुम्ही अत्याचार करताय, म्हणजे त्यांची बुद्धीला गंज चढल्यासारखा झाला आजकालच्या दुनियेमध्ये. मला असं सांगावं वाटेल, खूप वाईट परिस्थिती झाली आहे. 2-3 दिवस झालं जे आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्हीवर एकच न्यूज चालली आहे, लहान मुलीवर, छोट्याशा मुलीवर अत्याचार किती झालेले. त्यांची कंप्लेंटसुद्धा 24 तास झाल्यानंतर केली. पोलीससुद्धा त्यांची कंप्लेंट करत नव्हती. तिची आई, ती लहान मुलगी, मी न्यूज बघितलं, न्यूजमधून मला असं कळलं की आई मुलगी पोलीस स्टेशनमध्ये थांबलेत, पण त्यांची पोलीससुद्धा त्यांची कंप्लेंट करत नव्हती. म्हणजे बघा, पोलीस पण आपल्याला सुरक्षा देत नाहीत आणि आपल्या घरातली जी माणसं आहेत त्यांच्याकडे जातं चांगल्या दृष्टिकोनाने. बघा की घरातूनच पाऊल पुढं टाका की आपल्या मुलीला, बायकोला, आईला शिवाजी महाराजांच्या जे काळामध्ये तलवार उचलायचा अधिकार देत होते ते आता आपल्या घरातूनच सुरुवात करा. म्हणजे बाहेर आपली मुलगी, जी आई वडील असतील, ती मुलगी आपली तलवार घेऊन बाहेर पडायला पाहिजे. जे आमची ताई करतात त्यांच्यावर मला खूप गर्व आहे की आमच्या सोसायटीमधून ताईने एवढे छान बातमी तळेगावामध्ये म्हणजे पसरवली. त्याच्यामुळे ताईंची खूप 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 आभार मानते की आपल्या सोसायटीमधून चांगली गोष्ट घडते. त्याच्यामुळं बरं, पालकांना काय संदेश द्याल आपण, जे मुलांचे आईवडील असतील त्यांना काय सांगाल, काय नक्की संस्कार काय पाहिजे मुलांवर? हे बघा, मुलांवर संस्कार हे प्रत्येक आईवडील देतात, आपल्या घरातून चांगले संस्कार देतात, हे तर मुलांना माहितीच आहे. पण जास्त करून मला वाटते की मुलांवर जास्त संस्कार करा तुम्ही, की प्रत्येक मुलगी जी आपली आहे ती बाबा आपल्या बहिणीसारखी, त्यांच्या म्हणजे बहिणीसारखी समजा. हे फक्त मला मुलांना संस्कार द्यावा असं वाटतं. मुली खूप छान आहेत, त्याने आता पाठिंबा उचलला आहे, मुलीमध्ये भेदभाव करायचा नाही याचा. त्याच्यामुळं सगळ्यांनी दखल घ्या, मुलींकडे चांगल्याच नजरेनं बघा प्लीज. ओके, धन्यवाद.